नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। सांगलीमध्ये विशाल पाटील विश्वजित कदमांचं थेट जयंत पाटलांना आव्हान असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कसबे डिग्रजमध्ये जेवढं लक्ष नव्हतं त्यापेक्षा 10 पटीनं अधिक लक्ष देऊ कसबे डिग्रजमधील सत्कार समारंभामध्ये बोलताना विश्वजित कदमांचं हे वक्तव्य आहे। कसबे डिग्रज जयंत पाटील यांच्या मतदारसंघामधलं गाव आहे, तर कोणाच्या तरी दबावाखाली राहायचे दिवस आता संपले असं विशाल पाटलांनी म्हटलेलं आहे। तुमच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत। विशालांचा निश्चितपणे एक मनाचा मोठेपणा आहे, छाती ठोकपणे केवळ सांगितले महाराष्ट्रात सांगतात की त्यांच्या विजयामध्ये विश्वजित कदम आणि सांगलीकरांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। म्हणून तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे सांगतो की विशाल पाटील आणि विश्वजित कदम आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणाऱ्या देशनी बहिणी, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। या कसबे डिग्रजवर जेवढं लक्ष आमचं नव्हतं त्याच्या 10 पटीने येणारा काळ आम्ही लक्षात घेऊ आणि या ठिकाणी राजकीय मदत काँग्रेस पक्षाला देऊ। म्हणून पत्रकारांनी काय लिहायचं ते लिहा, आता आम्हाला कसली परवा नाही, सांगलीचे लोक आमच्या पाठीशी आहेत। तुम्हाला एवढंच सांगतो, आता खूप परिवर्तन मोठा या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावं मिळणार आहे। आमच्याकडे कुचकं राजकारण होत नाही, आमच्याकडे वर एक खाली एक होत नाही। आम्ही जेव्हा निर्णय घेतो तर आम्ही सरळ निर्णय घेतो, आत एक होणार नाही। जे तोंडावर आहे, जे मनात आहे तेच तोंडावर आमचं असते आणि ते तुम्हाला पुढच्या काळात बघायला मिळेल की आपल्याला ह्या ठिकाणी ताकदीनं नवीन निर्णय घ्यावा लागणार आहे। आता आपण कुणाच्या तरी दबावाखाली राहायचे दिवस संपलेले आहेत। आता वसंतदादाचं घर, डॉक्टर बदलवा कदमांचं घर एक झालेलं आहे।